राजकीय गणित नव्हती, फक्त माझ्या मनात एक खदखद होती. कारण मला ज्यावेळेस इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं, मी म्हणजे कुठला पक्ष बघितलं नाही, पण ताईंच्या खातीर मी आमच्या प्रणितीताई शिंदे यांच्या खातीर मी गेले होते. आणि चेतन भाऊ एलगुलार सर असतील यांच्याशी माझं बोलणं देखील झालं होतं. तरी देखील मला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले. त्यासाठी मी एवढी सिनियर असताना सुद्धा मला त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही. यासाठी मी आज MI पक्षात प्रवेश झाले. परंतु सगळी डिटेल्स मी तुम्हाला 4 वाजता प्रेस करून शेअर करते. झाला म्हणून तुम्ही इगो हार्ट हा प्रत्येक वेळेस झालेला आहे माझा. प्रत्येक वेळेस इगो हार्ट होतच गेलाय. तरी पण मी फसवत होते तो माझा जो इगो. पण आज मी क्लिअर झालेलो. निष्ठेचं फळ नाही काँग्रेसला दिलं होतं, तुम्हाला उमेदवारी जाहीर केली. तिकीट देणं त्यांना गरजेचं होतं, कारण त्या ठिकाणी दुसरं ऑप्शन त्यांना नव्हता. आणि लॉयल्टी म्हणजे फक्त तुम्ही तिकीट देणं महत्वाचं नाही, पण त्या ठिकाणी तुम्हाला एक सेल्फ रिस्पेक्ट असली पाहिजे. कुठलाही नेता असू दे, स्वतः सेल्फ रिस्पेक्ट ठेवूनच तो आपल्या पक्षामध्ये काम करत असतो. आणि मला सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाची आहे माझी. मला सेल्फ रिस्पेक्ट नव्हतं. MI मी आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच बघू आता 4 वाजता मी तुम्हाला क्लिअर करेन. त्यांनी माझ्या आयडियोलॉजीवर मला त्यांनी एक्सेप्ट केलं, म्हणजे त्यांनी मला सन्मानाची वागणूक दिलेली आहे.